चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वन विभाग असल्यामुळे वन्य प्राणी आणि मानव यांचा समतोल कसा राखला जाईल, माणूसही सुरक्षित राहिला पाहिजे, आमचे जंगलातले प्राणी सुरक्षित राहिले पाहिजे या अनुषंगाने आम्ही चर्चा केली आणि निश्चितच त्याच्यावर वन विभागाच्या माध्यमातून त्याची पूर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने आढावा घेतलेला आहे. सोबतच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि वेगवेगळ्या सिमेंट फॅक्टऱ्या आहेत, त्या सिमेंट फॅक्टरीचा सुद्धा आढावा घेतला असता त्यांनासुद्धा सूचना दिली की पर्यावरणाचा मोठा विषय असल्यामुळे आणि ज्या ज्या कंपनीज आहेत, फॅक्टरीज आहेत, त्यांना सूचना दिल्या की स्थानिकांना प्राधान्य दिल्या गेलं पाहिजे. कारण महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार स्थानिकांना नोकरी देण्यात यावी अशा प्रकारचा आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे आणि त्या निश्चितच कंपन्या त्या सूचनेचं पालन करेल आणि पर्यावरण कसं चांगलं राहील यासाठी ते काळजी घेणार. सर, मागे डिजिटल अलर्ट म्हणून एक सिस्टीम आपण आणली होती, ज्याचं पंतप्रधानांनीही कौतुक केलं. मात्र ती खरंच काम करते आहे का? कारण मानव आणि वन्यजीव कॉन्फ्लिक्ट तर सुरूच आहे. तर नेमकं तिची ती उपयोगिता काय आहे? ते होऊ नये म्हणूनच आज त्याबद्दल आढावा घेतला की मानव आणि वन्य प्राणी दोघांचाही समतोल राहायला पाहिजे. कारण दोन्ही सुरक्षित राहणं काळाची गरज आहे. तर त्या अनुषंगाने आज सूचना दिलेल्या आहे. 8 दिवसांत परत मी आढावा घेतो आणि ते प्रभावी काम करत आहे की नाही दखल घेईल.